नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 93वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. शांत स्वस्थ बसा. शांत स्वस्थ बसा. संपूर्ण शांतता, संपूर्णपणे स्वस्थता. शांत आणि स्वस्थ. सगळे विचार शांत झाले आहेत. सगळ्या भावना शांत झाल्या आहेत. जे काही मनात स्पंदन असतील ते सगळे शांत झाले. संपूर्णपणे स्वस्थ आहोत. स्वतःमध्येच असणं स्वस्थ. सगळं शांत तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वस्थ आहोत. आणि स्वस्थ तेव्हा होऊ शकू जेव्हा सगळं शांत असेल. शांतता आणि स्वस्थता या एकमेकांवर अवलंबून आहेत.
म्हणून शांत आणि स्वस्थ. नुसतं शांत होता येत नसेल तर स्वस्थ होण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्येच स्थिर होण्याचा प्रयत्न करा. मी कोण, स्वतःमध्येच स्थिर होण्याचा प्रयत्न करू. या आपल्या अस्तित्वात जी काही हालचाल आहे, विचारांची असेल, भावनांची असेल, सूक्ष्म विचारांची असेल, त्या सगळ्यांकडे फक्त बघितलं की आपोआप ते शांत होतं. दोन विचारांच्या मधली अवस्था ती म्हणजे स्वस्थ. जर विचार यायला लागले, काही भावना यायला लागल्या, शरीरात कुठे काही जाणवत असेल, त्याकडे फक्त बघायचं आणि जाऊ द्यायचं. पुन्हा दोन विचारांच्या मधल्या अनुभवात, अवस्थेत तिथे स्थिर व्हायचं. हा खेळ असाच चालू राहतो. हळूहळू विचार शांत होतात, भावना स्थिर होतात, अस्तित्वातले सगळे स्पंदन शांत होतात. आणि आपण स्वस्थ होतो, शांत आणि स्वस्थ.
सगळं शांत आहे. शरीर शांत, श्वास शांत, इंद्रिय पण आतमध्येच झोपी गेल्यासारखे शांत. विचार शांत, भावना शांत, कुठलीही जाणीव ती सुद्धा शांत. असा जो मी उरलो तोच आता स्वतःत स्थिर आहे असं म्हटलं जाईल. हेच माझं मूळ स्वरूप. माझ्यातच सगळ्या कृती होत आहेत, सगळे कार्य होत आहेत. सृष्टीची निर्मिती असेल, सृष्टीचा ऱ्हास असेल, ब्रह्मांडांची निर्मिती असेल, काही निर्माण होत असेल, काही बदलत असेल, पण माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. मी पूर्णपणे शांत. स्वतःला सोडून मी कुठेही जात नाही. कशाच्याही मागे धावत नाही, कशाचा तिरस्कारही करत नाही. कोणामुळे मी माझ्या जागेवरून ढळत नाही. मी स्वस्थ. मी शांत आणि स्वस्थ. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः.
मी व्यवहारात राहूनही, कार्य करत असूनही, सगळं करूनही शांत आणि स्वस्थ आहे. ओम शांती शांती शांती. हळूवार श्वास घ्या आणि सोडून द्या. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सचेत व्हा, वातावरणाप्रती सचेत व्हा. आणि हळूवार डोळे उघडू शकता. जय गुरुदेव. हे खरं जीवनमुक्ताचं वागणं आहे, बरं का. तिथे सगळं कार्य मुळात परब्रह्माचं काम जसं आहे की सगळं काही त्याच्यात होतं. ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड निर्माण होतात आणि त्यांचा नाश होतो. सगळं काही होत असतं, पण तरी स्वतः स्थिर, शांत, काही कुठलेही स्पंदन नाही, काहीच नाही. तसं आपण असावं. आपल्या जीवनात जे काही होत असेल, आपण जे काही स्वतःच निर्माण केलेलं आपलं ब्रह्मांड, आपलं विश्व, ह्याच्यात जे जे काही होत असेल ते सगळं होऊ द्यायचं. त्याचा स्वतःला स्पर्श होऊ द्यायचा नाही. तिथे शांत राहायचं. महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी होऊन राहायचं, एवढं मात्र निश्चित. आणि महाकर्ताचं वैशिष्ट्य काय आहे? मी काही करत नाही म्हणून महाकर्ता. एकदम विरुद्ध गोष्ट आहे. काही न करणारा तो महाकर्ता होऊ शकतो. जिथे मी काही करतो अशी भावना आली तिथे सगळेच भीती, आपले मर्यादित ठेवलेले गोल, मला काहीतरी करायचं आहे म्हणजे मग एक मर्यादा आली, त्याच्यासोबत त्याची भीती आली, नाही जमलं तर काय होईल, फेल्युअरच्या काय गोष्टी असतील. महाभोक्ता सुद्धा तेच, मी कोणी भोगणारा नाही, मी भोगत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे जे येईल ते सगळंच येईल, चांगलं असो, बरं असो, वाईट असो, जे असेल ते, कारण भोगणारा कोणीच नाही. जेव्हा भोगायची इच्छा असते तेव्हा मग आवडीनिवडी येतात आणि त्याच्यामुळे मग सगळं भोगता येत नाही. काल जसा प्रश्न आला होता, कारल्याची भाजी आवडत नाही, तर भोगण्यावरती मर्यादा आली. जिथे आवडीनिवडीच नाही, त्याच्या पलीकडे आहे, तो सगळा महाभोक्ता आणि महात्यागी, सगळ्या संकल्पना सोडून दिलेला. जो त्याग करू शकत नाही तो बंधनात येतो. बरोबर आहे की अरे आपल्याला जसं अमावस्येला इकडे जायला नको, आले बंधनात, किंवा बुधवारी नख कापायला नको, आले बंधनात. एक छोटेसे जे काही साध्या श्रद्धा, अंधश्रद्धा ज्या काही असतील त्याच्याबद्दल बोलतो. जो महात्यागी आहे त्यांनी सगळं सोडून दिलं, त्याच्यामुळे तो पूर्णपणे मुक्त, त्याला कुठले बंधनं नाहीत. तर हे सगळं संवाद झाल्यानंतर मनु आणि इक्ष्वाकू यांचा सुद्धा संवाद वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितला की हा इक्ष्वाकू राजा एकदा एकांतात बसून विचार करायला लागला की हे सगळं जे काही जग मी बघतो, हा जो काही प्रपंच आहे, याच्यामध्ये सुख, दुःख, भ्रम, मृत्यू, म्हातारपण, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचं मूळ काय आहे. आणि ह्याचा खूप विचार केला पण त्याला उत्तर सापडलं नाही. मग तो प्रजापती मनूकडे गेला आणि तिथून
हे प्रश्न विचारले की ही सगळी सृष्टी आली कुठून. हा सगळ्यात पहिले आपण योग वसिष्ठच्या सुरुवातीच्या सत्रांमध्ये आपल्यालाही पडलेला प्रश्न होता की सगळं कुठून आलं असं जेव्हा शोधत जातो ना, तेव्हा लक्षात येतं की अरे याचं मूळ काहीच नाही आहे. बरोबर आहे, हे सगळं भ्रम आहे. हे जेव्हा आपल्याला तेव्हा आपण याचा विचार करायला सुरुवात केली तर ह्या गोष्टी जाणवतात. तसंच त्यांनी प्रश्न विचारला की हे सगळं आलं कुठून, याची मर्यादा कुठपर्यंत आहे, किती मोठं आहे, याला कसं मोजता येईल, हे जग आहे ते कोणी रचलं, याच्याबद्दल काही माहिती आहे का. तेव्हा यावर मनूनी सांगितलं की तू बराच काळ विचार केला आहे, बराच काळ वैराग्य तुझं होतं, त्याच्यामुळे हा विवेक तुझ्याकडे उत्पन्न झालेला आहे. आणि हे जे काही सगळं दृश्य दिसतं आहे, तुझा जो प्रश्न आहे, ही जी सगळी सृष्टी प्रपंच हा जो काही आहे, तर ह्याचं उत्तर की हे खऱ्या अर्थाने काहीच नाही असं समज. त्याचं कारण कुठे आहे तेही काही सांगता येणार नाही, कारण ह्या सगळ्याच्या याला काही कारणच नाही. स्वप्नाचं काय कारण सांगणार आहे. एक निदान आपण म्हणू शकतो की माझं काहीतरी स्थानावरती अवलंबून असल्यामुळे मला विशिष्ट प्रकारचे स्वप्न पडतात, किंवा आहार असल्यामुळे स्वप्न पडतो, किंवा आणखी विचार खूप केला म्हणून स्वप्न पडतात. परंतु स्वप्न का पडतात, कुठले स्वप्न पडतात याचं कदाचित वर्णन देत आहे, पण स्वप्न का पडतात, हे स्वप्न का पडलं याचं काही कारण नाही. स्वप्न. तसं हे जे काही सगळं बघतो आपण, ही जे काही सृष्टी बघतो, हिचं एक कारण मूळ काहीच नाही. कारणांचं कारण असं काहीही नाही. जे आहे ते सगळं पूर्ण स्वतः शून्य, त्याला काही करायची इच्छा असते अशातला प्रकार नाही. त्यामुळे सगळ्या ठिकाणी एकच केवळ सत, तेच परम ब्रह्म, तेच चैतन्य, तेच आहे. आणि त्यांनी स्वतःनी ते आपलंच आत्मतत्व म्हणून आहे. आणि यांनी स्वतःनी अनेक प्रकारचे सगळे रूपं घेतलेले आहेत. मग काही ठिकाणी ब्रह्मांड म्हणून आहे, काही ठिकाणी त्याचा अनुभव घेणारा म्हणजे भोगता म्हणून आहे, काही ठिकाणी भोग्य म्हणजे जो विषय असतो, की जसं गुलाबजाम हा भोग्य झाला, तो विषय झाला, आणि भोगता म्हणजे मी खाणारा. तर या दोन गोष्टी सुद्धा त्याच चैतन्याने स्वतःला वेगवेगळी रूपं अशा रीतीने स्वतःला व्यक्त केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी, प्राणी, पृथ्वी जे काही असेल हे सगळं तेच एकच तत्व. त्यामुळे इथे केवळ निर्विकार विकल्परहित असं चैतन्यच या सृष्टीरूपाने सगळीकडे प्रकट झालेलं आहे, ते भासमान होत आहे. म्हणून तू या सगळ्या बंधाच्या मोक्षाच्या कल्पना सोडून दे आणि स्वस्थ ब्रह्मरूप होऊन निवांतपणे राहा. ब्रह्मांडाविषयीचा विचार हा असा आहे. हा जो परमेश्वर आहे हा शास्त्र किंवा गुरु यांच्यामुळेच दिसतो असं नाही, तर तो आपल्या स्वतःच्या बुद्धीने, आपल्या आत्मतेची जी बुद्धी आहे त्यानेच तो बघितला जाऊ शकतो. त्याप्रमाणे आपल्या शरीराबद्दल हे जे काही आपले मतं आहेत की हे माझं, हे दुसऱ्याचं, हे जे अहम मम हा जो प्रकार येतो, हे असल्या गोष्टी इथे मनामध्ये ठेवू नये. या सगळ्यांपासून जो ज्ञानी आहे, सात्विक आहे अशा पुरुषांनी ह्या गोष्टींमध्ये जास्त स्वतःला अडकवू नये, इन्व्हॉल्व्ह होऊ नये आणि त्यांचा तिरस्कारही करू नये. जसं शरीर म्हणजे मी नाही हे ठीक आहे, मग आता शरीर म्हणजे मी नाही म्हटल्यानंतर मग ठीक आहे, या शरीराचं कशाला पालनपोषण करायचं, कशाला नको ते कौतुक करायचं, त्याला मग ठेवा, उपाशी ठेवा, किंवा त्याचं काय नीट सांभाळ करू नका, तर असलाही प्रकार करू नये. या शरीराचा व्यवस्थित जे आहे त्यांचा आदर करावा, त्याला विनाकारण उपवास वगैरे करून पीडा देणं असं नाही. तर आपल्या शरीराचं, आपल्या इंद्रियांचं, त्यांचा जो जो स्वाभाविक स्वभाव आहे, त्यांचं जे जे काही वैशिष्ट्य असतात त्याप्रमाणे त्यांना त्यांचं तिथे त्यांच्या विषयांमध्ये राहू द्यावं. मात्र आपण त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवावं, कशाशीही आपली मीपणाची भावना धरून राहू नये आणि मनाने या सगळ्या गोष्टींपासून संपूर्णपणे विलग व्हावं, वेगळं व्हावं, अलिप्त राहावं. असं केल्यानेच मनुष्याला शांती मिळू शकते. शांतीचा आपण आता विषय बघितला की शांत केव्हा होऊ शकतो, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींना मी नाही मी नाही मी नाही हा विषय जेव्हा तिथे येतो, जे काही माझ्याशी संबंधित नाही आहे. हां, एखादा विचार आला तरी अरे हा माझ्याशी संबंधित नाही आहे. त्यालाच ना आपण पूर्वी आत्म अनात्म भाव असंही म्हटलेलं आहे. माझा मी हा जो आत्मभाव आहे, हा आत्मभाव आहे का, याच्याशी संबंधित गोष्ट आहे का, असेल तर ठीक आहे. पण असं एकही काही सापडत नाही की जे आत्मभावाशी संबंधित आहे. कुठल्याही गोष्टी घ्या, त्याच्यामध्ये अरे नाही माझा काही संबंध नाही, माझा काही संबंध नाही, ठीक आहे, हे लक्षात घ्यावं. आणि हा जो माझा संबंध हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा याच्यावर विचार करावा की हा माझा संबंध येतो कुठून. तर बहुतेक प्रकरणांमध्ये हा आपल्या शरीराशी संबंधित असतो. कुठलाही विचार येऊ द्या, तिथे पहिल्यांदा शरीर म्हणजे मी आणि म्हणून त्याच्याशी येणाऱ्या या सगळ्या गोष्टी. तर
हा जो काही मी कोण आहे, तर माझी अवस्था अशी आहे, माझं स्वरूप असं आहे की हा जो काळ आहे अगदी देवांना, प्राण्यांना, सगळ्यांनाच जो भारी पडतो, जो सगळ्यांना गिळू शकतो, सगळ्यांना नष्ट करू शकतो आणि अजूनही त्याची तृप्ती झाली नाही, अशा काळाच्या सुद्धा पुढे, अशा काळाला सुद्धा गिळणारा असा मी आहे. माझ्यासमोर काळ सुद्धा कोणीच नाही. एखाद्याला प्रश्न पडेल की असं कसं होऊ शकतं, काळ तर काळ आहे, काळासमोर सगळेच तिथे लीन होतात, त्याला नम्र होतात. तर लक्षात घ्या की काळ सुद्धा याच्या परमात्म्याच्या संकल्पनेमध्ये, त्या चैतन्यामध्ये काळ ही सुद्धा संकल्पना आहे. पहिल्यांदा जसं आपण म्हणतो की आकाश निर्माण झालं आणि त्याच्यानंतर मग ते सगळी काल आणि ही सगळी जी संकल्पना निर्माण झाली ती इथे आहे की घटना ह्या एकानंतर एक घडायच्या असतात, म्हणून ती काळाची कल्पना. परमात्म्यामध्ये काळ सुद्धा नाही आहे, तो काळाच्याही पलीकडे आहे, सगळ्यांच्या अतीत आहे. तर असा मी तो आहे, अशी भावना हे इक्ष्वाकू तू नेहमी कर, असं राजाला, त्या इक्ष्वाकू राजाला मनूने सांगितलं. आणि पुढे म्हटलं की राजा तू समाधीचा अभ्यास कर, मला हे अनुकूल आहे, ते माझ्या विरुद्ध आहे, मला न आवडणार आहे, अशा भावना ह्याच या सगळ्या प्रकारच्या दुःखांच्या कारणीभूत असतात. स्वाभाविक आहे की एखादी गोष्ट आवडली तर तिच्या मागे धावणं आणि ती एखादी गोष्ट न आवडली की तिच्यापासून दूर पळणं. लहान मुलांचं असतं ना, आईने समजा दुधाचा ग्लास त्याच्यात घेऊन मागे आली की तो चाल लागला इकडे तिकडे पळायला, दूध नको असतं, बरोबर आहे, आणि त्याच्याचमुळे दुःख होतं. कोणीतरी जबरदस्ती पकडलं, बसवलं, किंवा मग आता आपलं काम सोडून पळा इकडे तिकडे, अशी जी त्या मुलांची अवस्था असते तशीच बहुतेकांची आहे की एखादी गोष्ट आवडत नाही म्हटल्यानंतर त्यापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करावा आणि एखादी गोष्ट आवडते म्हटल्यानंतर त्याच्या मागे लागायचं. त्या दोन्ही गोष्टींमध्ये बंधनच आहे, आपण स्वतःला मुक्त ठेवू शकत नाही. त्यामुळे हे सगळ्या दुःखांचं कारण आहे. आपल्या स्वतःच्या समाधीच्या अभ्यासाने हे सगळं दृश्य जे काही आहे याचा विसर होणं हा एक त्याच्यातल्या त्यात प्रभावी उपाय आहे. ह्या असल्या उपायाने जिथे आपण समाधीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये मला काय आवडतं, काय नाही आवडत, माझ्यापाशी काही एखाद्या गोष्टीचा हव्यास आहे का, कुठल्या गोष्टी संग्रही कराव्या, कुठल्या गोष्टींचा त्याग करावा, कुठल्या गोष्टींचा तिटकारा करावा, ह्या सगळ्या प्रकारचे जे दोष आहेत त्याच्यामध्ये जी अटॅचमेंट, राग आणि द्वेष, तिरस्कार यांच्यापासून सगळ्यांपासून दूर राहणं, हे जे काही सगळे दोष आहे हे सगळे संपत जातात. एकंदरीत समाधीमध्ये या सगळ्या बाहेरच्या विषयांचं जे काही आपण दृश्य दिसतं या सगळ्या विषयांचं निराकरण होत असल्यामुळे आपल्या त्या विषयांचे काही परिणाम आपल्यावर होतात असं तिथे जाणीव राहत नाही. आणि हे जे काही विषय, रागद्वेषादी या सगळ्या गोष्टी यांचं आपोआपच निरसन होतं. कसं? कारण मी जर समाधीत राहिलो तर मग माझ्यासमोर विषय नाही, विषय म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर आले. विषय म्हणजे आपण ऑब्जेक्ट्स ऑफ अटॅचमेंट म्हणा, त्यांना ऑब्जेक्ट्स म्हणा, याच्यामध्ये आपण सहज ओढले जातो, त्यांच्यामध्ये फसतो. असे सगळे विषय समाधीच्या अभ्यासामध्ये नाहीसे होतात आणि त्यामुळे त्या विषयांसोबत येणारी त्यांच्या मागची असणारी अटॅचमेंट, तिरस्कार किंवा पूर्वीचं जे काही संस्कार असतील ते सगळं कर्म, त्यांचं संस्कार हे सगळं काही नष्ट होऊन जातं आणि मनुष्य हा अतिशय सूक्ष्म, तरल, आकाशाहूनही तरल असा निशंक होऊन राहतो. याचा अर्थ असा की मनामध्ये कुठल्याही कल्पना, मनात जे विचार आहे, आपण काल जेव्हा ध्यान केलं तेव्हा हा विचार केला होता की एक वेळ श्वास हा थोडा, जसं आपलं शरीर हे स्थूल आहे, श्वास हा त्यातल्या थोडा सूक्ष्म आहे आणि त्यापेक्षाही विचार हे आणखी सूक्ष्म. त्या सगळ्यांच्याही पलीकडे अतिशय स्थिर, अतिशय तरल अशी आपली वृत्ती होते आणि ह्या अवस्थेत मग संपूर्ण जे ब्रह्मसुख आहे त्याचा आनंद अनुभवता येतो. आणि मग इथे मनूने त्या राजाला काही थोडं आणखी 1-2 युक्त्या सांगितल्या आहेत. इक्ष्वाकू राजाला सांगितलेल्या युक्त्या म्हणजे की एक गोष्ट लक्षात घ्यावी, आत्ता जसं म्हटलं की एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या वस्तूच्या, पदार्थाच्या मागे आपण लागतो, व्यक्तीच्या मागे लागतो की याच्याकडून मला सुख मिळेल आणि त्या सुखाच्या मागे धावता धावता कधी काही तो पदार्थ, जी काही वस्तू असेल, जी काही गोष्ट असेल ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळतं असं वाटतं, त्याचा कदाचित आनंदही मिळेल काही काळ, परंतु नंतर ती वस्तू, ते सुख, तो पदार्थ जर नष्ट झाला की आपल्यापासून दूर गेला तर मग दुःख होतं. प्रियकर प्रेयसीचं असंच असतं की एखाद्यासोबत अटॅचमेंट होऊन जाते आणि मग काही कारणाने ताटातूट झाली की आता दुसरं काही सुचत नाही. लहान मुलांचं आजकालच्या पिढीत अनेकांचं
त्यांचं काय आहे विषय, सुख मिळण्याचं साधन काय आहे, मोबाईल फोन आहे, लॅपटॉप्स आहेत किंवा टी व्ही आहे. ह्या गोष्टी जर दूर केल्या, यांना दूर सोडल्या तर काय त्यांची परिस्थिती होते, त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. जेव्हा तो पदार्थ, सुखाचा कारण असणारा पदार्थ, ज्याला आपण सुख समजतो, हा जो पदार्थ आहे हा आपल्यापासून दूर गेला की मग त्याचं रूपांतर दुःखात व्हायला काही वेळ लागत नाही. माझ्या लोकांची अवस्था पहा कशी होते. हे लोक मग आता काय करू, आता काय करू, आता काय करू असे बावचळून जातात आणि ओढून ओढून ते मन सारखं सारखं त्यांना तिकडे टी व्हीकडे किंवा त्या मोबाईल डिव्हाइसकडे घेऊन जातं. सहज रस्त्यावरून बघा, एखादी व्यक्ती जर कोणाची वाट बघत बसली असेल किंवा काही करत नसेल तर पूर्वी हे लोक नुसते शांतपणे बसलेले वाट इकडे तिकडे काहीतरी जे चाललंय ते दृश्य बघत बसायचे. आज असे लोक मोजा, 100 पैकी 90 लोक तुम्हाला हातात मोबाईलमध्ये घेऊन काहीतरी बघताना दिसते. आणि नसेल काही बघण्यासारखं तर शोधून 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 बघा, सारखं तो स्क्रीन असा असा वरती वरती सरकवणं सुरू असतो की इकडे काही आहे का, तिकडे काही आहे का. काही सापडत नाही तर मनाची अवस्था अशी होती की अरे अजून काही कसं मिळत नाही, अजून काही कसं मिळत नाही. ही जी परिस्थिती आहे की याच्यामध्ये मनाला सतत सतत गुंतवणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागणं, हेच इथे काहीतरी सुख मिळेल, काहीतरी सुख मिळेल. आणि ते नसतं तेव्हा मात्र त्याच्यात मग आपल्या आत काहीतरी चिडचिड होते, दुःख व्हायला लागतं. आणि म्हणून हे जे सुख दुःख आहे एका पाठोपाठ एक हे असणं, हे म्हणजे ही नियम आहे, हे असं असतंच, हे सगळं प्रसिद्ध आहे. परंतु जो विषय अतिशय कमी वाचलेली, अतिशय अल्प वाचलेली, त्याच्यामध्ये विशेष इच्छा न ठेवता किंवा वासनारहित होऊन त्याचं इथे म्हटलं सेवन केलं जातं, त्याचा आनंद घेतला जातो, तो विषय जर दूर गेला तरी दुःख नाही. म्हणजे मोबाईल आहे पण मला त्याच्यामध्ये अटॅचमेंट नाही. काही सहज आला, ठीक आहे, बघितलं, फोन कॉल घेतला किंवा आणखी काय एखाद दुसरे मेसेजेस असतील ते केले आणि झालं. मला त्याच्याविषयी मुळात तिरस्कार आहे पण आता हातात आहे म्हणून बघायचं आहे, अशी जर भावना असेल किंवा त्याच्याबद्दल ठीक आहे तर आहे, कुठली वासना नाही अशी भावना असेल तर तो असला काय आणि नसला काय, माणसाला सुखी राहण्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. आपण जो वारंवार अभ्यास करतो की आनंदी राहण्यासाठी स्वतःमध्येच राहा. आणि हा खेळ सहज चालता बोलता फिरताना करून बघा की मनाची अवस्था कशी आहे, मनात काय चाललं आहे. आपण कुठेही काहीतरी स्वयंपाक करत असू, आणखी काही करत असू, तेव्हा जे काही विचार येतात, जेव्हा प्रत्यक्ष ॲक्टिव्हली माइंड इन्व्हॉल्व नाही आहे, मन कशात इन्व्हॉल्व नाही, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विचार येतात तेव्हा सहज बघायचं की अरे काय विचार चालले आपले. आणि हे विचारांकडे बघता बघता ना सहज चेहऱ्यावरती असं स्माईल येतं. म्हणजे हा जी एक आनंदाचा अनुभव आहे, थोड्या वेळ आपण फक्त ऑब्झर्व करतो, थोड्या वेळ निर्विकार राहू, काहीच होणार नाही, पण नंतर सहज आनंदाची अनुभूती येते की अरे आपण पहा कसं आहे, स्वतः स्थितीमध्ये सहज काहीही न करता सुद्धा आनंदी राहू शकतो. जर खेळच खेळायचा असेल रिकामपणातला तर स्वतःच्या भावनांना ऑब्झर्व करण्याचा खेळ करा. त्याच्याशिवाय त्याच्यासारखं सुख कुठेच मिळणार नाही. अगदी लिहून घ्या, कितीही स्वप्न मनोरंजन केलं की मी प्राईम मिनिस्टर झालो आहे आणि मी हे केलं आहे आणि मी ते केलं आहे, त्याचं जे सुख वाटत असेल, त्या मनात ज्या काही संवेदना आणि सुख येत असेल, त्यापेक्षा जास्त सुख माझे विचार कसे चालले आहेत हे बघण्यामध्ये. जेव्हा असं बघतो ना तेव्हा ते सगळं मन पूर्ण शांत होतं आणि स्वतःला आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की हे असं किती आनंदाची अवस्था आहे. तर असो, इथे आपण आतापर्यंत जसं वेगवेगळ्या घटनांबद्दल, लोकांना परिस्थितीमध्ये माफ करण्याबद्दल जसं बोललो आहोत, तोही एक विषय इथे मनूने सांगितला आहे. म्हटलंय की एखादी गोष्ट, एखादं कर्म हे घडण्यामागे, जेव्हा काही एखादी गोष्ट घडते त्याच्यामागे काहीतरी अनुकूल परिस्थिती असते, त्याच्यामागे इतरांचं सहाय्य लागतं, कुठली तरी उपकरणं लागतात, काहीतरी कारण असतं आणि मी एकटाच त्याचा करता नाही हा असा विचार केला तर ह्यामध्ये अहमता म्हणजे मी करतो आहे हा भाव दूर होईल. ह्याच्यासोबत जे इथे पुस्तकात दिलेलं नाही आहे तोही एक भाव लक्षात ठेवा. हीच गोष्ट जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती करते त्या बाबतीत सुद्धा सेम नियम लावायचा की एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली तर त्या करण्याच्या मागे त्याला लागलेलं सहाय्य, त्याला मिळालेली मदत, त्याच्या आजूबाजूची असलेली परिस्थिती आणि जे काही त्याला उपकरणं लागले, हे सगळं काही होतं म्हणून त्या व्यक्तीकडनं घडू शकलं. एक साधा विचार करा. आज आपण इतकं ॲझ्युम करून चालतो प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात की आपल्याला असं वाटतं की हे सहज हे असंच व्हायला पाहिजे, डिफॉल्ट असंच व्हायला पाहिजे. मी कधीतरी असं म्हटलं होतं की
देवाने धडधाकट शरीर दिलेलं आहे ना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हां, याच्या पलीकडे म्हणजे हे सुद्धा प्रिव्हिलेज आहे. प्रिव्हिलेज म्हणजे की अरे ही खूप मोठी गोष्ट मिळालेली आहे. याच्या पलीकडे जे काही असेल ते म्हणजे मग सगळं बोनस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आईवडील असणं, तुम्हाला चांगलं घर मिळणं, 2 वेळचं जेवायला मिळणं, त्याच्यानंतर नोकरी असणं, पैसे असणं, एंटरटेनमेंट करणं वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. हे सगळं बोनस. मुळात एक चांगलं शरीर असणं हीच देवाची कृपा आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो, या गोष्टीचं थोडं हे घ्या, कारण इथे आपण जेव्हा कुठल्या जो अहमतेचा भाव असतो याच्यामध्ये की हे मला असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, ही जी भावना येते ना, या बाबतीत थोडे अवेअर राहा. काही वर्षांपूर्वी, काही म्हणजे आता साधारण मी म्हणेल 20 वर्षांपूर्वी जेव्हा माझी परिस्थिती होती की नागपूरवरून दिल्लीला गेलो कुठल्या इंटरव्ह्यूसाठी किंवा कशासाठी, आणि तिथून मी पत्र पाठवलं तर पत्राच्या अगोदर मी घरी पोहोचत होतो. त्यावेळेस आपला मुलगा कुठल्या हॉटेलमध्ये उतरला आहे, त्याला फोन लागतो आहे की नाही, पोहोचला की नाही, ट्रेनमध्ये जागा मिळाली की नाही, या सगळ्या गोष्टींचे प्रश्न काहीही येत नव्हते. आता हे उपकरणं आहेत, त्याच्यामुळे सगळं अगदी त्या लहान बाळासारखं मोठ्या मुलाला सुद्धा पदोपदी सपोर्ट केलं जातं आणि तिथे वागवलं जातं. लक्षात घ्या, याच्यामध्ये हे सगळे उपकरणं यांच्यावरती आपण अवलंबून आहोत. हे जे म्हटलं आहे की ह्या सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यामागे अनेक गोष्टी, कुठली तरी सिद्धी, कुठली तरी कार्य, कोणाची तरी मदत, कुठली तरी उपकरणं, ह्या सगळ्या गोष्टी एकापेक्षा एक अवलंबून आहेत. आणि त्यामुळे हे जे काही कार्य घडतात या सगळ्यांनी मिळून घडतात. तिथे मी करणारा असं काहीही नाही आहे. या गोष्टीची जाणीव असू द्यावी. तसंच जेव्हा दुसरं कोणी करतंय त्याच्याही मागे बऱ्याच गोष्टी असतात, म्हणून तो काहीतरी करू शकतो. आपल्याला कोणीतरी त्रास दिला असेल कधी काही, तर त्याच्या एकट्याच्या शक्तीवरती ते शक्य नव्हतं. त्याला या सगळ्या सृष्टीमधल्या अनेक गोष्टींचं सहाय्य मिळालं. त्याला कुठली तरी शक्ती तुमच्या विरोधात होती, तिचं सहाय्य मिळालं. त्याला त्याच्याशी संबंधित काय उपकरणं असतील, तो फोन असू द्या, पेन असू द्या, नोटबुक असू द्या, जे असेल ते, हे सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे हा जो अहमतेचा भाव आहे की मी करतो किंवा दुसरा करतो, माझ्या बाबतीत मी करतो तसंच दुसऱ्याच्या बाबतीत तो करतो, ही जी काही भावना आहे ही सगळी संपूर्णपणे दूर करा. मी एकटाच करता नाही असं लक्षात घेतल्यानंतर मग त्याच्यासोबत जे काही येणारे विचार असतील, ताण असतील, त्याच्यासोबत जे काही आपल्या मनात भावना असतील, जो काही त्रास असेल, ते सगळं बाजूला राहून आपण स्वतःच्या सुखी अवस्थेमध्ये स्थिर राहू शकतो. म्हणून इतरांना दोष देण्यात अर्थ नाही, स्वतः अभिमान बाळगण्यात सुद्धा अर्थ नाही. दोन्ही गोष्टींपासून स्वतःला स्थिर ठेवता आलं पाहिजे. अशा लोकांचं जे अशा वृत्तीने वागतात, ज्यांचा अहंभाव पूर्णपणे गेलेला आहे, त्यांचं सगळं जे काही पुण्य पाप असेल ते सगळं काही कर्म, आताचे कर्म, पूर्वीचे कर्म, हे सगळं हे अगदी असं म्हणतात की कापसासारखं हलकं होऊन कुठल्या कुठे विरून जातं, उडून जातं आणि त्यांचं ज्ञान हे स्थिर राहतं. ज्ञानरूप वायूमुळे हे सगळं कुठेतरी चाललं जातं. अशी व्यक्ती स्वतःमध्येच आनंदाने अतिसुखामध्ये स्थिर होत असते. ही जी आत्मविद्या आहे, या आत्मविद्येचा असा गुण आहे की एखाद्या वेळेस इतर कला त्यांचा अभ्यास नाही केला तर विसरून जाण्याची शक्यता असते. परंतु आत्मविद्या हा जो ज्ञान एकदा प्राप्त झालं तर हे काहीही झालं तरी कोणीही त्याला चोरून नेऊ शकत नाही, कोणी त्याला आपल्यापासून हिरावून नेऊ शकत नाही. हे संपूर्णपणे न विसरण्यासारखी गोष्ट आहे. एकदा ती आली की ती आपल्याकडेच राहते. कर्म संपेल, त्याचे फळं नष्ट होतील, तसं ही आत्मविद्या संपून किंवा नष्ट होऊन जात नाही. आणि म्हणून समाधीच्या अभ्यासाने आपण जेव्हा हे सगळं एक आकाश जे काही आहे त्याला चिदाकाशच म्हणून त्या रूपाने आपण बघतो, हे जेव्हा त्या विवेकी पुरुषाला समजतं की सगळीकडे एकच अखंड चैतन्य, त्यांनीच हे सगळं भरलेलं आहे आणि हा सगळा प्रपंच महाविवेकी पुरुष एक ईश्वरमय असाच बघायला लागतो. त्या सगळ्या ठिकाणी जे काही चाललं असेल ते केवळ ईश्वराचंच रूप आहे हेच तो बघतो. आणि मग याच्यामध्ये जे कोणी असतील, ब्रह्मा विष्णू महेश असतील, जगाची व्यवस्था बघणारे असतील, आणखी कोणी असतील, हे सुद्धा माझ्यापासून वेगळे नाही. हे सगळे त्या एकाच आत्म्याचे, त्यांनीच केलेला हा सगळा खेळ, त्याला चिदविलास असा शब्द वापरला आहे, हा सगळा त्या आत्म्याचाच खेळ आहे अशा रीतीने बघितलं जातं. आणि म्हणून इथेच ह्याच स्वतःच्या अवस्थेमध्ये स्थिर राहणं म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे काही असं वेगळा एखादा कुठला प्रदेश आहे किंवा एखादा वेगळा काळ आहे किंवा एखादा वेगळा अनुभव आहे असं काही नाही, किंवा एखादी निराळी स्थिती आहे, अशातले प्रकार होत नाही. जे काही असेल ते सगळं समजून विवेकी पुरुष हे सगळे सिद्धांत
आणि ते शास्त्र समजणं, त्यांच्या मागे लागणं यांच्या भानगडीत पडत नाही. एकदा कळलं ना की आपल्या स्वतःमध्ये राहणं म्हणजे आनंदी आहे, गुरुवचन शास्त्र वचन याच्याप्रमाणे चालावं हा व्यवहार, आणि बाकी सगळं काही जसं शांत आणि स्वस्थ म्हटलं, हे दोन शब्द नीट लक्षात ठेवा, त्यांच्यावरती त्यांचा त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न जरूर करा. तर हे शांत आणि स्वस्थ राहतं. या सगळ्या गोष्टी की ह्या शास्त्रात काय सांगितलंय, त्या शास्त्रात काय सांगितलंय, त्याच्यावरती चर्चा आणि काथ्याकूट आणि एवढं सगळं काही जास्त भानगडीत पडत नाही. अनेकदा आपल्या मनात इथे आपण हा विषय घेतलाय, प्रश्न येतात, हे काय, ते काय, ते काय, ते काय, पण जाणून करणार काय मुळात. जे अनेक विद्वान हेच म्हणतात की हे सगळं सांगितलं आहे त्यांना अभ्यासासाठी, ज्यांना त्याच्यात जायचं आहे. परंतु मुख्य ज्ञान ते जर घ्यायचं असेल तर सरळ गुरूंनी जसं म्हटलं, तत्वमसी म्हटल्यानंतर तू तोच आहे एवढं सांगितलं, झालं उपदेश. आपल्याला गुरूंकडनं कर, त्याचाच अभ्यास करत जा, मी कोण, फिनिश, बाकी कुठल्याही गोष्टींची गरज नाही. हे अशा प्रकारे विद्वान ज्ञानीपुरुष हे या सगळ्या जंगलांमध्ये या अभ्यासाच्या शास्त्रांच्या यांच्या भानगडीत पडत नाही. त्यांना ना कुठल्या गोष्टीची ओढ आहे, हे मला आवडतं, मला आवडत नाही, नाटक, सिनेमा वगैरे असल्याही गोष्टींमागे ते विशेष जात नाही. परंतु व्यवहार असेल, बायकोने म्हटलं जायचं तर जायचं, तिथे वाद घालत बसायचं नाही. मी ज्ञानी आहे, मला सिनेमा वगैरे पासून दूर राहायचं, असं शहाणपणा करायचं नाही तिथे. ठीक आहे, नाही तर संसारात व्यवहार आपला एका ठिकाणी आणि आपण आपले दुसऱ्या ठिकाणी असं व्हायला लागेल. त्या आत्मज्ञानी पुरुषांची लक्षणं कुठली आहेत, तर असे पुरुष त्यांना जे काही सहज प्राप्त होईल, त्याला इथे यदृच्छेने म्हटलं, जे काही सहज प्राप्त होईल ते त्याचं शरीर धारण करतं, ते घेतं, त्याप्रमाणेच तो राहतो. मग जिथे झोपायची गरज पडली तिथे झोपेल. नाही तर मला झोपायला क्वीन साईज बेड पाहिजे, किंग साईज बेड पाहिजे असल्या गोष्टी नाही. जमिनीवर झोपायची गरज पडली जमिनीवर झोपेल, अंथरूण मिळालं अंथरूण. जे येईल ते स्वीकारेल. तिथे पुन्हा लक्षात घ्या की एखाद्या ठिकाणी गेस्ट म्हणून गेले आणि तुमच्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे, तर अरे असं कशाला केलं, तसं कशाला केलं, मी इकडे झोपत नाही, मी खालीच झोपतो, असं करून त्यांना त्रास द्यायचा नाही. आणि त्यांनी व्यवस्था केली नसेल आणि तुम्हाला खाली झोपायला जागा दिली तर ठीक आहे, हे सुद्धा चालतं. याच्यामागे मुद्दाम कोणी अपमान वगैरे करत असेल तर तो भाग वेगळा, पण अदरवाईज साधा विचार की जे आलेलं आहे सहज प्राप्त होतं ते त्याचा उपभोग घ्यायचा. आणि या महाभोक्त्यासारखं राहून, इथे तोच विषय आलेला आहे की महाभोक्त्यासारखं राहून अतिशय सम्राटासारखं स्वतःचं जीवन पुढे पार पाडायचं. जे काही सगळे नियम वगैरे असतात ते सगळे नियम त्यांना कुठल्याही प्रकारे बंधनकारक होत नाही. म्हणजे हे एक प्रकारे महात्यागी सुद्धा असतात कुठल्याही नियमांच्या पलीकडे. मग तो त्या नियमांप्रमाणे चालणारा असो अथवा नसो, त्याला स्वतःला काही फरक पडत नाही. जग बघतं की अरे हे नियम तोडतायत किंवा मोडतायत, तर तो जगाचा प्रश्न असतो. सहसा हे नियम सोडून जात नाही. पण एखादा प्रसंग असा आला, काल जशा काही गोष्टी सांगितल्या होत्या, तर ते त्या नियमांना फाटा देऊन त्यावेळेस जे जसं जसं योग्य असेल तसं तसं करतील. त्यांना कुठल्याही गोष्टींमुळे कधी भय उत्पन्न होत नाही, कधी आनंद होत नाही. अपप्रवृत्ती जवळपास आल्या म्हणून चिडले आहेत, संतापले आहेत असंही नाही, कोणापासून पळले आहेत असंही नाही. स्वतःमध्येच रममाण झालेला असा हा व्यक्ती, त्याची कोणी पूजा करा नाही तर अपमान करा, कोणाबद्दल त्याला सूड घ्यायचा नसतो, कोणाबद्दल त्याला आकर्षण नसतं, सगळ्यांकडे तो एकाच दृष्टीने बघतो. कितीही झालं तरी स्वतःला दुःखी होऊ देत नाही. अशा पुरुषाला सामान्य माणसं हे सहजासहजी ओळखू शकत नाही. मोठे मोठे ज्ञानीही त्याला तत्वतः ओळखू शकत नाही. तो अगदी सरळ स्वभावाचा असतो आणि म्हणून बऱ्याचदा फसवला पण जातो. कारण जग आपल्या पद्धतीने व्यवहार करतं. याला कोणीतरी सांगितलं हे शास्त्र आणि नियम याच्याप्रमाणे जाणारा, ठीक आहे असं असं आहे, विश्वास ठेवेल आणि फसवल्या जाण्याचीही शक्यता असते. त्याचा जो काही अंत आहे तो कुठेही झाला, म्हणजे अगदी काशी विश्वेश्वरला जाऊन तिथे स्वतःचं शेवटचे दिवस घालवले, किंवा एखाद्या अरण्यात एकटा दुकटा पडलाय तिथे घालवले, किंवा एखाद्या झोपडपट्टीत वस्तीत किंवा आणखी कुठे, ज्या काही ठिकाणी त्याचं शरीर संपेल किंवा संपण्याची अवस्था असेल, त्याचं जिथे कुठे असेल, त्याला स्वतःला काहीही फरक पडत नाही. शरीर शरीर आहे, त्याचं त्या शरीराशी सुद्धा मी शरीर ही भावनाच मुळात गेलेली असते. त्यामुळे स्वतःच्या बाबतीत हे जे उदाहरण दिलेलं आहे की ही जी एक ओढ असते की मला जीवनात हे करायचं आहे, मला जीवनात ते करायचं आहे, मला तीर्थयात्रा झाल्या पाहिजे, इकडे बघून झालं पाहिजे, तिकडे बघून झालं पाहिजे, या सगळ्या ज्या तीव्र वासना आहेत, इच्छा आहेत, त्या सगळ्या त्यांनी सोडून दिलेल्या असतात.
या असल्या इच्छांमध्ये हा माणूस पडत नाही. बऱ्याचदा सिनियर एजमध्ये आपल्याला कधी कधी अशी अतृप्ती असते की अरे हे राहिलं ते राहिलं, माझी कैलास मानसरोवरची यात्रा झाली नाही, मी हरिद्वारला कधी गेलो नाही, अशा काही काही भावना असू शकतात. जे मुक्त आहेत त्यांच्यासाठी सगळं काही त्यांच्या आतच. ते बस आपल्या जागी म्हटल्यानंतर ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट, तिथे स्वतःमध्ये मी आहे ना, सगळ्या यात्रा झाल्या, सगळंच काही झालं, मला कुठेही काही जायची आवश्यकता नाही. त्यामुळे ते हे जे लोक आहेत हे अशा रीतीने वासनाशून्य होऊन राहतात. शरीर कधी संपत आहे किंवा किती काळ चालत आहे काही फरक पडत नाही, कल्पापर्यंत चालू द्या, नाही तर लवकर संपू द्या. असा मुक्त पुरुष हा पूजा करण्याच्या योग्य असतो असं इक्ष्वाकुला म्हणू सांगत आहे. त्यांनी म्हटलं की असा पुरुष जर कुठे मिळाला तर मोठ्या प्रयत्नांनी कष्ट घेऊन सुद्धा का होईना पण जाऊन त्याचं दर्शन घ्यावं, त्याला नमस्कार करावा. त्याच्या केवळ दर्शनाने सुद्धा आपलं जे काही अशुभ असेल त्याचा नाश होऊ शकतो, पापाचा नाश होऊ शकतो, आपल्याला उत्तम श्रेष्ठ वैभव प्राप्त होतो. म्हणून ज्याला आपल्या जीवनात मंगल हवं आहे, ज्याला आपल्या जीवनात संपत्ती हवी आहे, ज्याला पुण्य संपत्ती हवी आहे, अशा व्यक्तींनी अशा महात्म्याकडे अवश्य जावं, त्याचं दर्शन घ्यावं, त्याला भेटावं. आणि अशा त्यांच्या लोकांच्या सहवासाने त्यांची सेवा भक्ती त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला जे पद प्राप्त होतं ते इतर तीर्थयात्रा आणि या सगळ्या गोष्टी करून होत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की गुरुचरित्रातली गोष्ट आहे, मी मागे कदाचित सांगितली असेल, की तो शिष्य असतो आणि हे सगळे लोक शैल पर्वतावरती जात असतात, श्रीशैलम महाशिवरात्रीच्या वेळेस. तो म्हणतो की माझे सगळे तीर्थक्षेत्र गुरूंच्या जवळ, तो गुरूंजवळ संपतो, पुढे जात नाही तो मनुष्य. तसं आहे की आपल्याला जर संधी मिळाली कुठे जायची तर लगेच आपल्या गुरूंपाशीच जावं. ते सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र, त्यापेक्षा दुसरं कुठलं तीर्थक्षेत्र नाही. त्यांनी सांगितलेले कार्य करावे. प्रत्येक वेळेस गुरु भेटतीलच, त्यांच्यासोबत बसणं होईल, बोलणं होईल असं आवश्यक नाही. गुरु आपल्या हृदयात आहेत. त्यांनी जे काही उपदेश केले आहेत, जे काही मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गावरती चालावं, त्याप्रमाणे जीवन पुढे घेऊन जावं. बाकी सगळ्या तीर्थक्षेत्रांची, बाकी गोष्टींची गरज नाही. पण याचा अर्थ असाही नाही की संधी आली तर सोडून द्यावी, असे नाही. सहज होत असेल करून टाकावं. शेवटी जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांचे आपलं आपलं महत्त्व आहे, त्या त्या गोष्टी कराव्या. नाही झाल्या म्हणून पश्चाताप करू नये, झाला म्हणून आनंद व्हावा, अशातलाही भाग नाही. तेव्हा वसिष्ठांचं हे सगळं भाषण ऐकल्यानंतर श्रीरामांनी विचारलं की तुम्ही हे जे सांगितले जीवनमुक्त अशा प्रकारे या सगळ्या वासनांपासून मुक्त असतात, तर तसं म्हटलं तर मंत्र तंत्र तप या सगळ्या गोष्टी करून अनेक लोक हे सिद्धी मिळवतात, सामर्थ्यवान असतात. आणि त्यांच्यापेक्षा मग हे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत यांचं वैशिष्ट्य काय, हे काय वेगळे आहेत. खरं म्हणजे जे सिद्धी प्राप्त असणारे लोक जास्त श्रेष्ठ असायला पाहिजे. त्यावर वसिष्ठांनी सांगितलं की हे श्रीराम, जे या दोघांची तुलना ही करू शकत नाही. जे काही आत्मज्ञानी नसलेले लोक सुद्धा सहज रीतीने कुठली तरी मंत्र आणि याची साधना करून त्यांना सिद्धी मिळवता येऊ शकतात. परंतु आत्मज्ञानी लोकांना सिद्धींशी काही घेणं देणं नाही. त्या सिद्धी या त्यांना मिळणाऱ्या, आपल्या भाषेत सांगायचं तर साईड इफेक्ट्स आहेत, त्यांच्या कार्यामध्ये या सहज त्यांना मिळून जातात. त्यांचं जे काही मुख्य ध्येय असतं ते पूर्णपणे असंग राहणं, कुठल्याही प्रसंगामध्ये कायम तृप्त राहणं, अशा अतिशय शांत राहणं आणि या आपल्या आत्म्याशीच एकरूप होऊन राहणं. हे असं असल्यामुळे त्यांच्या जीवनात कुठलेही पदार्थ, सिद्धी पाहिजे कशाला मुळात. सिद्धी म्हटलं तर काहीतरी अचीव करायचं, सिद्धीचा अर्थच आहे काय, मला ही गोष्ट सिद्ध झाली, मला ही प्राप्त झाली म्हणजे मी काहीतरी मिळवलं. ती मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतात यांना ती मिळवण्याची गरजच वाटत नाही. कशासाठी मिळवायची? एखाद्याला काही मिळवायचं असेल तर त्याच्या मागे एक तर कुठेतरी मीपणाचा अभिमान असतो. जसं मी पाण्यावर चालू शकतो, मी हवेत उडू शकतो, हा जो मीपणाचा अभिमान असतो. यांना हा मीपणा सुद्धा आत्मज्ञानी लोकांना त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे काही मिळवावं काही सोडावं अशातले काहीही प्रकार नसल्यामुळे त्यांना कितीही काही झालं तरी ते अजिबात विचलित होत नाही. जो सिद्ध आहे, ज्यांनी काहीतरी मिळवलेलं असेल, तो कदाचित या सगळ्या गोष्टींमुळे थोडंफार कमी जास्त झालं, त्याला पाहिजे तसं नाही मिळालं तर वैतागून जाऊ शकतो, चिडू शकतो. आणि ह्या लोकांना जे आत्मज्ञानी आहेत त्यांच्यासाठी कुठलेही संकट, कुठलेही मनाचे जे विचार आहेत, मनाचे शत्रू आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, ह्यापासून त्यांना कुठलेही त्रास होत नाही. सगळं काही त्यांचे विकार हे आपोआप शांत होतात, कमी कमी होत जातात. त्यामुळे ज्ञानाची सिद्धी ही बाकी सर्व सिद्धींपेक्षा श्रेष्ठ आहे असं वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितलं.
आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तू या सगळ्या सिद्धी इकडच्या तिकडच्या सोडून ज्ञानसिद्धीमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न कर, ती मिळवण्याचा प्रयत्न कर. आता इथून पुढे वसिष्ठ ऋषींनी तुरीय अवस्था, जीवाच्या तीन म्हणजे स्वप्न, जाग्रत, सुषुप्त ह्या अवस्था, त्यांच्यानंतर ज्ञानयोगाच्या 7 भूमिका ह्या सांगितलेल्या आहेत. त्या घ्यायच्या की नाही बघू, कारण ते केवळ माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप काही प्राप्त होईल अशातला प्रकार नाही. तर थोडक्यात जर सांगता आलं तर बघू, त्याच्याबद्दल उद्या सांगेल. मी पूर्वी जे सत्र घेतलेत त्यात मी काही विशेष ह्या भूमिकांमध्ये गेलो नाही, कारण त्या भूमिका काय आहेत आणि भूमिका नंबर 1, भूमिका नंबर 2 अशा वेगवेगळ्या भूमिका या जाणून करायचं काय पुढे, नाही का. कधी किती दिवस लक्षात राहतील. मी सांगेल तर सेशन संपेपर्यंत, सेशन झाल्यावर जेवण होईपर्यंत त्या भूमिका विसरलेलोही असू आपण, त्या काही लक्षात राहतील असं नाही. जाणून त्याचा आपल्याला काही फायदा नाही. आजच जसं म्हटलं की शास्त्राच्या अति चिकित्सेमध्ये जाण्यात अर्थ नाही. जर मूळ कळत असेल ना, मी आतापर्यंत जो या गोष्टीवरती वारंवार भर देत आलो, की जर मूळ कळत असेल की माझं जीवन हे आनंदासाठी झालेलं आहे आणि आनंद हा बाहेर इकडे तिकडे नाही, कारण ह्या सगळ्याच गोष्टी बदलणाऱ्या आहेत. मग त्या वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, नाही तर काय जीवनातल्या घडामोडी असू द्या. त्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टींमुळे आनंदही नाही आणि दुःखही नाही, ते फक्त माझ्या आतमध्येच आहे जे काही आहे. आणि सगळं काही माझा उद्देश जर आनंदासाठी आहे तर तो माझ्या आतमध्येच आहे. हे जर वारंवार कळून आपण जर त्याच्यात स्वतःला आनंदी ठेवू शकलो तर मग एवढा पसारा मांडायची गरज नाही आहे. त्यामुळे बघेल त्याच्यावरती, त्याला किती स्पर्श करायचा, किती त्याच्यात जायचं, तो विषय आपण उद्या बघू. आणि आता आपण जवळपास निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धाच्या समाप्तीपर्यंत आलो आहे. साधारणपणे उद्या परवाकडे, उद्या नाही परवा, श्रीरामांना जो शक्तिपातचा अनुभव आला तो आपण 1-2 दिवसात त्याच्यावर चर्चा करू. आणि त्यानंतर मग हे निर्वाण प्रकरणाचा पहिला भाग संपेल. निर्वाण प्रकरणाचा उत्तरार्ध त्याच्यानंतर सुरू होईल. मग एकदा निर्वाण मिळाल्यानंतर जीवन कसं जगायचं आणि मग प्रत्यक्ष हे सगळं जी काही सृष्टी आहे याचा नाश कसा होतो वगैरे, आणि काही 2-3 फार सुंदर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक खूप दीर्घ 2 आख्यान आहेत. एक पाषाण आख्यान आहे आणि दुसरं अविद्या आख्यान आहे. फार सुंदर आहेत. तर आपण ते पुढच्या भागात येतील तेव्हा बघूया. आता थांबू सध्या, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.